नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती मुद्दा विधानसभेचा. मुद्दा विधानसभेचा घेऊन आपण आलेलो आहोत बारामतीमध्ये. बारामती ही पवारांची, पण या निवडणुकीमध्ये खरा प्रश्न आहे की कुठल्या पवारांची, अजित पवारांची की शरद पवारांची. आणि हेच खरं तर या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीकर ठरवणार आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते इकडचे विद्यमान आमदार आहेत. जवळपास 7 वेळा ते इथनं आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे लाखभराच्या मताधिक्यानं दरवेळी अजित पवार या ठिकाणी निवडून येत असतात. पण इंटरेस्टिंग गोष्ट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशी घडलेली आहे की सुप्रिया सुळे यांना याच मतदारसंघामधनं 48,000 मताधिक्य मिळालेलं आहे. त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्याचमुळे चर्चा करण्यासाठी आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत. बारामतीमधले स्थानिक, त्याचबरोबर विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मंडळी आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सोबतच काही स्थानिक महत्त्वाचे नेते बारामतीमधले आपल्या सोबत आहेत, ज्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे. सगळ्यात आधी आपण त्यांची ओळख करून देऊयात. डावीकडनं मी सुरुवात करतोय. वंचितकडनं मंगलदास निकाळजे आपल्या सोबत आहेत. भाजपकडनं अनिल जगताप पक्षाची भूमिका मांडतील. शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुरेंद्र जेवरे आपल्या सोबत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडनं विशाल जाधव आपल्या सोबत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडनं संतोष काकडे आपल्या सोबत आहेत. काँग्रेसकडनं ॲडव्होकेट अशोक इंगोले सोबत आहेत. बसपाकडनं काळूराम चौधरी भूमिका मांडतील. मनसेकडनं पोपटराव सूर्यवंशी हे पक्षाची भूमिका मांडतील. बारामतीमध्ये आदरणीय अजितदादांचं काम इतक्या चांगल्या प्रमाणात आहे. बारामतीमध्ये शिक्षण असेल किंवा इथली जी सुरक्षेच्या दृष्टीने जर बघितलं तर इथली प्रशासकीय व्यवस्था आहे, पोलीस स्टेशन आहे, त्या सर्वांवरती आदरणीय अजितदादा पवार यांचं चांगल्या प्रकारे वचक असल्यामुळं इथं कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम दादा इथं असल्यामुळं होऊ शकत नाही. आणि लोकांना चांगल्या सुविधा, रोड असतील किंवा शैक्षणिक सुविधा असतील, बाकीच्या डेव्हलपमेंट असतील, हे अत्यंत चांगल्या पद्धतीने आदरणीय अजितदादा पवार यांनी केलेले आहेत. त्यामुळं नक्कीच यावर्षीसुद्धा येणाऱ्या विधानसभेला दादा नक्कीच 1,67,000चं लीड तोडून पुढं जातील, एवढंच आम्हाला या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक लीड मिळेल असा तुमचा दावा आहे. मी येतो, मला माहिती आहे तुम्हाला बोलायचं असेल या सगळ्यावरती, येतो मी, तुतारीकडे पण येतो. आधी या प्रतिक्रिया घेऊया सुरुवातीच्या. शिवसेना मित्र म्हणून दादांच्या पाठीशी कसं खंबीरपणे उभं राहणार आहे? तुमचं नाव वगैरे वगळतात, त्याचा काही इफेक्ट इथे नाही ना? महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींची आणि गोरगरीब जनतेची आन बान शान माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आहेत. आणि आता बारामतीत कसं तर माननीय एकनाथजी शिंदेसाहेब सांगतील तसं अशी आमची शिवसेनेची या ठिकाणी भूमिका आहे. दादांच्या कामावरती खुश आहात ना बारामतीकर म्हणून आणि शिवसैनिक म्हणून, तेवढं सांगा. आम्ही या ठिकाणी तुम्ही हसताय का? तुम्ही हसताय का? 15 दिवसापूर्वी दादांच्या बॅनरला काळा लावलं होतं. थांबा थांबा, असं नका करू. थांबा हसू नका. विचारूया ना, काय प्रश्न आहे विचारूया. लोकशाही आहे, विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. दादांच्या बॅनरला तुम्ही काळ्या फासलं होतं, खरं आहे का? वास्तविक मला आपल्याला केलं होतं का? विनम्रतेने मी आपल्याला सांगू इच्छितो की ती जी काही घटना घडलेली आहे ती आदरणीय अजितदादांच्या कुठलीही विटंबना करण्याचा त्याच्या मागे कुठलाही हेतू नव्हता. केलं होतं म्हणजे लक्षात घ्या. परंतु तुम्ही जे म्हणताय की काळं फासलं होतं, कापड लावलं होतं. अशा प्रकारे कापड लावलं होतं. अशा प्रकारची कुठली गोष्ट केली नव्हती. कापड लावलं तर होतं. त्या ठिकाणी दादा आले नाहीत म्हणून फक्त आम्ही फोटो झाकून ठेवला होता. झाकून ठेवला होता. Yes. निषेध केला होता. Yes. बरं, ही तुमची मैत्री आहे का बारामतीमध्ये? नाही, कसं झालेलं आहे, दादांना त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं, परंतु अचानक काही व्यस्त कार्यक्रमामुळे दादा त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत. मग आता त्यांचं दादांवर पण तेवढंच प्रेम आहे. ऍक्च्युली हे एकनाथ शिंदेच्या आधी दादांचेच कार्यकर्ते आहेत, बरं. पण त्यांचं दादांवर भयान प्रेम आहे. मग त्यांनी दादा आले नाहीत म्हणून त्यांनी बाबा काय करायचं, तर त्यांनी कापड लावलं. त्याला काळं लावलेलं नाही, झाकत होते. कापडाचा रंग वेगळा असेल बहुतेक, असू दे. पहिल्यांदा एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, बारामतीचा विकास हा फक्त मलिदा गँगवाल्यांच्या घराभोवतीच फिरतोय. तो बारामतीच्या रस्ता जो भिगवण रस्ता आहे, त्या भिगवण रस्त्याच्या पलीकडे जे मलिदा गँगवाले राहत आहेत त्यांच्या घराभोवतीच तो विकास आहे. तो सर्वसामान्य जो दलित वर्ग आहे, जो मागास आहे, त्यांच्यापर्यंत अजून तो विकास पोहोचलाच नाही. म्हणजे ह्यांचं जे विकासाचं चित्र आहे हे फसवं आहे.
ह्यांनी जो विकास केलाय तो केवळ मलिदा खाणाऱ्या लोकांचाच विकास केलाय. का आमचा फुल पाठिंबा आहे. आत्ता जो सांगितलं अजित दादांनी विकास केलाय गोष्ट खरी, पण मला एकच सांगायचं की यांचं कंट्रोल फार म्हणतात नोकरशाहीवर याच्यावर. मला एक खातं दाखवा की ज्याच्यामध्ये करप्शन चालत नाही. एकही खातं बारामतीचं असं नाही जिचं करप्शन चालत नाही. प्रत्येक ठिकाणी करप्शन चाललं, मग काय उपयोग आहे? अजित दादा जर कडक आहे तर करप्शन बंद झालं पाहिजे, बंद होत नाही. आता एस टीचं स्टँड भव्य टोले जाऊन विमानासारखं केलेलं आहे, पण एस टी जर गळकी असेल तर त्याचा उपयोग काय? एस टी जर लेट येत असेल तर त्याचा उपयोग काय? आम्हाला एस टीचं स्टँड साधंच द्या, पण एस टी मात्र भारी द्या, ही आमची काँग्रेसची मागणी आहे. बरोबर आहे. चला येतो. बसपा काय भूमिका या मतदारसंघामध्ये? या शब्दाची जनक आहे. मलिदा तुम्ही शब्द आणला. नाही मलिदा खायांनी खाल्लं म्हणून मी सांगितलं. 865 रुपयाचा दगड लावणार 865 रुपयाचा दगड लावलाय आणि 11,000 रुपयाचा दिवा लावलाय. आता ह्याला मलिदा म्हणायचा का काला म्हणायचा ही बारामतीकर सांगतील ना त्यांना. हे आता यांनी सांगितलं 11,000 दिवा लावलाय का तुम्ही? 11,000 दिवा लावला. हे अरे हे दिवे लावलेले आहेत ते काही 11,000चे दिवे आहेत. बरं ते हा नाही ते तर त्याची तुम्हाला पावत्या दाखवतो सगळ्यांच्या ज्यांनी टेंडर काढलेले आहेत, टेंडर कोणी घेतलेलं आहेत हे सगळ्या निवडणुकीत होईल. आत्ता माझ्या मित्रांनी सांगितलं की बारामतीत शिक्षणाचं दादाने लय काम केलंय, पवार साहेबांनी केलंय आणि सुरक्षित लय आहे. 15 दिवसाला मर्डर होतोय. 15 दिवसाला बारामतीत मर्डर होतोय. 15 दिवसापूर्वी टीसी कॉलेजवर मुलाचा मर्डर झालाय, त्याच्याबरोबर मुलीला बी मारलंय. मुलीचं काय झालं कोणच सांगत नाही. ती बारामती हॉस्पिटलला तिला गपचीप ॲडमिट केली आणि तिथून हे केलंय. ठीक आहे, मला बी 2 मुली आहेत. मुलीच्या बद्दल असं होतंय आणि इथं दडावलं जात आहे. का दडावलं जात आहे? ह्याला जबाबदार दादा आहेत का साहेब? दोघांनी उत्तर दिलं पाहिजे. बरोबर आहे. आणि विकासाचा मुद्दा आहे. बारामतीकरांची सर्वात मोठी अडचण जर काय असेल तर ही पवार कुटुंबी आहे. हा, यांनी जागा आमच्या लुटलेल्या आहेत. दलितांच्या जागा लुटल्या. त्यांनी सांगितलं स्टँड महारवतनाच्या जागेत आहे. बरं येतो मनसे सुरुवातीची कॉमेंट. आता जे चौधरी साहेबांनी सांगितलं तोच मुद्दा की नागरिक सुरक्षित नाही आहेत, विद्यार्थी सुरक्षित नाहीत आणि ज्या महिला आहेत, आता जे सक्षमीकरण महिलांचं जे चाललेलं आहे किंवा ते काय लाडकी बहीण जी योजना ह्यांनी आणलेली आहे. अहो पहिल्यांदा महिला सुरक्षित करा. या ठिकाणी कॉलेजच्या मुलंही सुरक्षित करा. या ठिकाणी अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावरती लैंगिक शोषण केलं जाते. ही बारामतीची सध्याची परिस्थिती आहे. 2 महिन्यापूर्वी हा प्रकार घडलेला आहे बारामतीमध्ये. आणि म्हणे काय करतात या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या मतदारसंघामध्ये काय करतात? असे प्रकार होत असतात. बारामतीमध्ये महिलांना सुरक्षा तर आहेच. कॉलेजवर भरारी पथक आहेत लेडीजसाठी. कधीही पोलीस स्टेशनला कुठल्या ह्याने गेलं तरी पोलीस नेहमी तत्पर राहतात. लेडीज पोलीस सुद्धा खूप मदत करतात. या बारामती तालुक्यातील 40 गावांना पाणी नाही. या 40 गावांचा प्रश्न असताना देखील या ठिकाणी असणाऱ्या सत्ताधारी लोकांच्या स्वतःच्या प्रायव्हेट प्लॉटिंगमध्ये यांनी प्राधिकरणाच्या पाईपलाईनचे टाकून घेतलेलं आहे. स्वतः दादांच्या रानात पण पाईपलाईन टाकून घेतलेलं आहे. एवढं बेकार गंभीर परिस्थिती आहे आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे खूप मोठा प्रश्न या बारामती तालुक्यामध्ये अनेक प्रकारच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. अहो बारामतीमध्ये सगळ्या बारामतीतल्या नागरिकांनी काय तो निर्णय घेतला असेल, त्यांना लोकसभेला ताईंना द्यायचं होतं. आता विधानसभेला तुमच्या लक्षात येईल की 2 लाखाचं लीड हीच बारामतीतली जनता अजितदादांना देईल. बरं लोकसभेला तुमची प्रतिक्रिया. लोकसभेला ताईंना आणि विधानसभेला दादांना म्हणतात ते. आता हे एक प्रकारचा गैरसमज लोकांमध्ये पसरवला जातोय. लोकांनी जनतेने दाखवून दिलेलं आहे मागच्या वेळेस लोकसभेला की जनता कोणाच्या पाठीशी आहे. आदरणीय पवार साहेब हे परिस आहेत आणि ते ज्या लोखंडाला तो परिस्पर्श करतो त्याचं सोनं होत असतं. साहेब आजपर्यंत साहेबांच्या पाठिंब्यावरती साहेबांच्या ताकदीवरती पवार अजितदादा येत होते निवडून, परंतु आता चित्र बदलले. आमचा उमेदवार त्यांच्या विरोधात वेगळा असणार आहे आणि त्या उमेदवाराच्या पाठीशी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असणार आहे. ही जनतेला ज्यावेळेस समजतं की पवार साहेब कुठल्या बाजूला आहे आणि अजित पवार कुठल्या बाजूला, आज विरोध वेगवेगळ्या बाजूला आहेत. बरोबर. शरद पवारांची साथ बारामतीच्या उमेदवाराला किती महत्वाची ठरणार? शरद पवारांची साथ बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये किती महत्वाची ठरणार? साहेब एक लोकसभेचं उत्तर देतो अगोदर. लोकसभेला तुम्ही जो आता प्रश्न विचारला होता ना, लोकसभेला आमच्या घसा कोरडा पडला. आम्ही सर्व मतदारांना सांगत होतो, पण त्या मतदारांचं एकच म्हणणं होतं की वरती ताई खाली दादा. त्यांची एकच भूमिका होती मतदाराची, वरती ताई खाली दादा. त्यामुळं ते आम्ही त्यात अपयशी ठरलो. त्यामुळं आम्हाला जो फरक पडलेला आहे. राहिला विषय आता आपण दुसरा जो विषय काढला ना की त्यामध्ये ते जे आम्हाला जे
त्यात जे अपयश आले त्याच्या मागचं कारण आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय पातळीवर काय काय घटना घडल्या होत्या निगेटिव्ह बरं बरं नेरेटिव्हचा मुद्दा आहे, बोला. मला फक्त दोनच प्रश्न विचारायचे आहेत हा विचारा, कोणाला विचारायचे? मुख्यमंत्र्यांना. हा की ही आता जी लाडकी बहीण योजना आणली, ही दादांनी आणली, मुख्यमंत्र्यांना काय विचारता? दादांनी आणली ना? नाही मुख्यमंत्री योजना नाव आहे त्याचं, हा बर का? ही योजना जर का महायुतीची सरकार आली असती, हा. हो साहेब, हा. महायुतीची सरकार जर का आली असती तर लाडकी बहीण योजना आणली असती का? नंबर 2, दुसरा प्रश्न, मग महायुतीचं सरकार आहे, हे नाही लोकसभेला लोकसभेला असतं तर आणली असती का? लोकसभेला जर का 40 खासदार आले असते एनडीएचं सरकार आलं. एनडीचे, आलं. तर ही योजना आणली असती का? बरं. नंबर दुसरा प्रश्न असा आहे की ही जी आता लाडकी बहीण योजना आणली, हा पैसा तुम्ही कुठून आणतात? फक्त याच्या प्रश्नाचं उत्तर द्या. ते म्हणतायत लाडकी बहीण योजना जर का सगळं बरं चाललेलं असतं तर आणली असती का? लोकसभेला फटका बसला म्हणून आणली अशी भावना आहे. या ठिकाणी मी आपल्याला विनम्रतापूर्वक सांगू इच्छितो की लोकसभेला जी काही घटना घडली पराभवाची महायुतीच्या, त्यावेळेला नेमकं एकनाथ शिंदे साहेब खूपच व्यस्त होते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये प्रचार करण्यासाठी. परंतु आता विधानसभेला मात्र आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मनावर घेतलेलं आहे आणि निश्चितपणानं त्यांचा चेहरा आश्वासक चेहरा आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब बारामतीमध्ये अजितदादांसाठी सभा घेतील आणि अजितदादांना प्रचंड मोठ्या संख्येने ते निवडून आणतील, याच्यात काही शंका नाही. तुम्हाला सांगू का, तिकडे आघाडीची अपेक्षा आहे की चंद्रकांत दादांनी यावं इकडे म्हणून. भाजप आणणार आहे का? भाजप आणणार आहे का? लोकसभेला का पडले तुम्ही सांगताय, त्याचं एकच उत्तर आहे की साहेबांनी सगळं पहिलं पेरून ठेवलं, पण माती मारलं दादांच्या. लोकांना बी ते वाटलं की दादांनीच केलंय, पण सगळं पेरलेलं त्यांनीच पेरलं. कोणी 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 काय 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 त्यांची? थांबा, आलो आलो आलो, थांबा, बोला. मला एक सांगा की बारामती शहराच्या ज्या विकासाच्या ज्या गोष्टी करतायत किंवा ज्या हे फेक नॅरेटिव्ह पसरवलं जातंय की दादांनी हे केलं, दादांनी ते केलं. दादांनी काही गोष्टी निश्चित केल्यात, पण ह्या पेरायचं काम कोणी केलंय? शरदचंद्र पवार साहेबांनी ज्यावेळेस हे सगळी बारामतीची सेट केली, त्यावेळेस अजितदादांना कुठंतरी मतं मिळायला लागली. बरं बोला. आलो, आलो, थांबा. हे बारामतीच्या जे विकासाचं सांगितलं जात आहे ना, मी 1 मिनिटाची एक गोष्ट सांगतो. एक सज्जन माणूस मरतो, तो वरती जातो, वरती गेल्यावर त्याला 2 दरवाजे दिसतात, एकावर लिहिलेलं असतं स्वर्ग, दुसऱ्यावर लिहिलेलं असतं नरक. हा सज्जन माणूस स्वर्गाच्या खिडकीच्या चिरीतून आतमध्ये डोकावतो, आतमध्ये भजन कीर्तन चालू असतो. हा सज्जन माणूस म्हणतो आपण हीच केलंय नको, म्हणून तो नरकाच्या खिडकीच्या चिरीतून आतमध्ये डोकावतो. आतमध्ये लेडीज बार सुरू असतो, बिअर पेत बसलेले असते, चिकन खात असतात. हा सज्जन माणूस म्हणतो आपण हे केलं नाही, ह्याच्यातच जाऊन बघू, म्हणून तो दरवाजा वाजवतो. आतून 2 राक्षस येतात, त्याला आतमध्ये घेतात, निळा पिवळा होस्तावर मारतात. आणि मार खाल्ल्यानंतर तो सज्जन माणूस म्हणतो मी इथून चाललो होता तर इथं लेडीज बार सुरू होता. तर तो म्हणते ही आमची ऍडव्हर्टाईज होती, तशी पवार फॅमिलीची ऍडव्हर्टाईज आहे बारामतीत. काय बरं बरं, पवार साहेब, पवार फॅमिलीची ऍडव्हर्टाईज आहे असं ते म्हणतात. ऐका, आम्ही अजित दादाचे बारामतीकर आहोत, बंदे ही सगळे ह्यांचे आमच्यावर टीका करायचे आहेत धंदे. मलिदा गँग त्याच्यामुळे हे धंदे जे आहेत ना, हे मलिदा गँगचे धंदे आहेत. साहेब तुम्ही जाऊन बघा, विकास विकास म्हणतात, विकास म्हणतात, अजिबात नाही. सगळे कॉन्ट्रॅक्टर गँग, सगळे पदाधिकारी. चांगलं काम पण मलिदांसाठी जे चांगलं केलं तरी मलिदा ह्यांना काय भेटलं नाही की मला विचारा त्यांना काय चांगलं केलं यांनी. खरं तर येणारी विधानसभा ही 4 मुद्द्यांवर घडणार आहे, हे सगळ्यांना माहित आहे. एक तर लाडकी बहीण योजना असेल, हा मुद्दा आहे का? हा पण मुद्दा होणारच आहे मतांचा. दुसरा मुद्दा होणार आहे लाडकी बहीण आहे का? एक मिनिट. दुसरा मुद्दा होणार आहे महाराष्ट्रातला पण सांगते आणि बारामतीचा पण सांगते. एक जरांगे फॅक्टर असतील म्हणजे मराठा किंवा ओबीसी आरक्षणावर होणार आहे. तिसरा मुद्दा होऊ शकतो की विचारधारा आणि विकासाला धरून. या ठिकाणी बारामतीमध्ये पवार साहेबांची लाट माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सुनामी पुढे अजिबात टिकणार नाही. हे म्हणतात पवार साहेबांची लाट आहे तर शिंदे साहेबांची सुनामी आहे. बारामतीकर केवळ शरदचंद्र पवार साहेबांच्याच पाठीमागे असतात. कोण रडलं, कोणी नक्कल केली याच्यावर बारामतीकर विश्वास ठेवत नाहीत. सर्वजण सांगतायत की पवार साहेबांची बारामती, पवार साहेबांची बारामती, पण पवार साहेबांच्या नावावर 7-12 आहे का बारामतीचा? जनता कंटाळलेली आहे पवारांना. समाजसेवेचं उरत घेऊन पाल घेऊन त्यांचे खांदे सुजलेत. आता खांदा पालट होणार आहे ह्यावेळेस. पवार फॅमिली येणार नाही. खांदा बदल मनसे म्हणते. मावशी बोला बोला. दादांसाठी सगळे म्हणतात की लाडक्या बहिणीची योजना आणली, ही केले ते केले. दादानी कुठला का पैसा आणा पण बहिणींच्या घरापर्यंत पोहोचवला, पण दादानी सक्सेसच काम केलं.
आता ह्यांनी एक मुद्दा लय भारी मांडला, आम्ही हे सगळे दादांचे बंदे आणि ह्यांचे आहेत फक्त मलिदा खायचे धंदे, दुसरं ह्यांनी काहीच पलीकडे केलेलं नाही. आता ह्यांनी त्या बेगोन रोडचं सुशोभीकरण केलंय आणि मग दलित वस्तीत सुशोभीकरण करायचे का नाही केलं तुम्ही? काय झालंय, विकास कामं फक्त दादांच्या दमक येते आणि जी बोलतायत ना, पवार साहेबांनी बारामतीत MIDC आणली, पण त्या MIDC मध्ये 80% लोक ही बाहेरच्या म्हणजे टोटल राज्यातली तालुक्यातली परमनंट, 20% बारामतीतली आणि ही 400 रुपये हजेरीने ह्या बारामतीचा बिहार कुणी केला? मग साहेबांनीच केलाय. मी निपक्ष म्हणून बोलते की पवार विरुद्ध पवार अशा लढती लावून आणि हीच घटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये घराणेशाहीच्या विरोधात पण एक सामान्य तुम्हाला नकोय तुम्हाला आम्हाला बिलकुल पवार विरुद्ध पवार नको पाहिजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्याला, परंतु ह्या आपण कन्फर्म करूयात, हवंय का? आम्हाला पण नकोय. विषय असा आहे साहेब, इथं पवार विरुद्ध पवार झाल्याशिवाय बीजेपी आपल्या पोळ्या भाजणार कशा? बारामतीत ही सगळं जे चाललंय ना, आम्ही दोघे मावस भाऊन दोघे मिळून मलिदा खाऊ असा प्रकार आहे की दोघं आतून एकच आहेत. ही फक्त प्रस्थापित राजकारण आहे ना, आपल्याच मुलांना याच्यामध्ये पुढं प्रस्थापित करायचं काम हे चाललेलं आहे. आणि या ठिकाणचे जे राजकारणी आहेत, या राजकारण्यांना मला सांगायचं आहे की बारामतीचा विकास काय झालेला नाही. इथल्या दलित वस्त्या बाकास आहेत, इथल्या महारवतनी जमिनी लुटलेल्या आहेत त्यांनी. दादांचा सगळ्यात मोठा विश्वासघात आहे ना, तो बारामती मधल्या चांडळ चौकडीने गेलेला आहे. कोण आहे चांडळ चौकडी? ही बारामतीकरांना चांगलं माहिती आहे. गुलाबी गँग कोण आहे? गुलाबी गँग बारामतीतल्या चांडळ चौकडीनं दादाचा घात केलेला आहे आणि ह्यांनी कॅमेऱ्यासमोर सांगतोय आणि पुढे देखील लोकसभेला जसा घात काय केला, गुलाबी गँग? गुलाबी गँगनी केलेलं सगळं. लोकसभेला जसा दादाचा घात केला या चांडळ चौकडीनं, तसाच विधानसभेला सुद्धा ही लोक यांचा घात करणार आहे. बोला बसवा. पवार साहेबांनी आणि दादानी इथल्या दलितांचा किती मोठा घात केलाय. 1 ऑगस्टला जे सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि काल परवा दिवशी अजितदादाच्या मंत्रिमंडळाने तो हे काढला, त्याच्यावर पवार साहेबांनी तोंड का शिवून घेतलंय? अहो आदरणीय पवार साहेब खूप मोठे वस्ताद आहेत असे हे सगळे सांगतायत, तर त्यांना बारामतीत पवार सोडून एखादा काळे एखादा काकडे का आमदार करू वाटत नाही. 1967 पासून गेले 50 वर्ष झालं ते सत्ता बघतात बारामतीचे. जे चांगलं केलं ते साहेबांनी केलं आणि जे वाईट केलं ते दादानी केलं. म्हणजे किती डुप्लिकेटपणा या दोन पक्षांचा. आतापर्यंत कोणची इलेक्शन असं झालं की जिथं पवारांच्या विरोधात दुसरी लोक उभा राहिले नाहीत का? त्या लोकांना जनतेने निवडून दिलं नाही. अहो डिपॉझिट जप्त झाल्यात त्या लोकांचे, अजून बी त्यांनी सांगितलं की ह्याला द्या आणि बाहेरच्या कोणाला द्या. लोकांचं पवार साहेबांवरती प्रेम आहे. पवार बोला. आमचं ऐकून घ्या, आम्ही आता मुद्दे घेऊन जाणार आहे. एक, आम्ही शेतकऱ्यांची बिलं माफ केलेली, माझ्या माय माऊलीला शिक्षण फ्री केलेलं आहे, लाईट बिल येणार ते सगळं दादा आणि सरकार ही जे आहे ते सगळं आम्ही फ्री केलेले, दादानी घोषणा केलेली आणि तीच घेऊन आम्ही काय आता प्रीपेड आहे. विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रातलं भाजप सरकार प्रीपेड लाईट बिल करणार आहे तुम्हाला. केंद्रातलं भाजप सरकार भूमिपूजन केलंय का विचारा आणला. मी मागाशी बी तुम्हाला प्रश्न विचारला, हे एवढं तुतारीचं कौतुक करतात हे दोन माणसं आमचे मित्र आहेत दोन्ही. ह्यांना म्हणाव तुमच्या नेत्यांनी बारामतीत भूमिपूजन केलेला एखादा फोटो दाखवा. बरं दाखवा, चला बोला. 8 महिन्यापूर्वी 8 ते 9 महिन्यापूर्वी ज्या पक्षाचा जन्म झाला, ज्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मूळ पक्ष यांच्याकडे मूळ फूट पडली, ज्यात निम्मी लोक दादा बरोबर गेली आणि 15 आमदार साहेबांबरोबर आले. त्या उभ्या फुटीनंतर आमची जी ताकद कमी झाली होती त्याच्यात तुम्ही 8 महिन्याच्या आधीचं भूमिपूजन दाखवा. आधीचं दाखवा म्हणतात. 5 वर्ष दादा काम करतात, 5 वर्षातनं शेवटीच्या सभेला फक्त साहेब इथं येतात. पण काम कोण मग आता करतं? साहेबांची सभा नाही तुमच्या बरोबर? आमच्या बरोबर साहेबांची सभा असती. काय लोकसभेला शेवटची सभा साहेबांची झाली. ताई म्हटलं जातं की शेवटची सभा साहेबांची लागते. हो व्हावीच लागते आणि तीच विजयी सभा असते. बरं ती विजयी सभा साहेबांची सभा जरी नसली तरी साहेबांचे आशीर्वाद आहेत आणि नाही आहेत म्हणतात ना. अहो, त्यांनी नाही म्हणून काय करायचंय? साहेबांनी आधीच डोक्यावर हात ठेवलेला आहे दादा. आधी डोक्यावर हात ठेवलाय. असं काही नाहीये, हे फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न आहे. साहेबांनी डोक्यावर हात ठेवलाय आणि दादा म्हणजे तुम्ही दोघं हसताय, आतून युती आहे का?
निवडणुकीनंतर एकत्र येणार आहात का? सांगून टाका महाराष्ट्राला, सांगून टाका महाराष्ट्राला, निवडणुकीनंतर एकत्र येणार आहात का? साहेब म्हणजे काही झालं तरी बारामती पवारांकडेच. हे जिंकले काय, हे जिंकले काय, असं आहे का? साहेबांचा आशीर्वाद केवळ युगेंद्र दादांना आहे. बरं, तुमचं काय? अहो साहेबांनी तसं जाहीर करावं की माझा आशीर्वादच नाही दादांना म्हणून. बरं 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 बरं, हे सगळे मुद्दे आहेत बारामती मधले. पवार साहेबांचा आशीर्वाद कुणासोबत आहे, यापासून सुरू झालेला संघर्ष, बारामतीचा विकास कोणी केला, कसा झाला, यापासून सगळा संघर्ष सुरू आहे, चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार असणार, एकीकडे अजित पवार हे स्वतः उमेदवार असणार की नसणार, याच्यावरनं बऱ्याच सगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत बारामतीमध्ये. अर्थातच या सगळ्या प्रचाराचा धुरळा बारामतीमध्ये उडणार आहे. तेव्हा प्रचाराच्या धुरळ्यामध्ये नेमके कोणते मुद्दे बारामतीमधली निवडणूक फिरवणार, लोकसभेला जो काही निकाल या महाराष्ट्रानं देशानं बारामतीमध्ये बघितला, तसाच काहीसा निकाल विधानसभेमध्ये येणार की हा निकाल बदलणार, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. यंदाची निवडणूक सुद्धा इंटरेस्टिंग आणि सगळ्यात मोठा इंटरेस्ट हा अर्थातच बारामतीमध्ये असणार आहे. मुद्दा विधानसभेचा या कार्यक्रमामधनं बारामतीमधनं आज आपण इथे थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज वरती मुद्दा विधानसभेचा.